श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो. संपत्ती नष्ट करणारी ही 5 झाडे ताबडतोब उपटून टाका. भक्तांनो, एकदा भगवान श्री नारदांनी नारदजींना विचारले की ही झाडे माणसाने आयुष्य वाढतात आणि माणसाचे आयुष्य झाडे आणि वनस्पतींमुळे आहेत, तर मग अशी झाडे किंवा वनस्पती आहेत की माणसाने आपल्या घरात किंवा घराभोवती लावावीत. ती झाडे लावल्याने माणसाच्या घरातील अंधार दूर होतो आणि त्याच्या आयुष्यात शत्रू, रोग, भूत आणि पिशाच यासारख्या समस्या कधीच येत नाहीत. यावर भगवान नारायण हसत हसत म्हणतात, हे नारदजी, आज तुम्ही असा प्रश्न विचारला आहे. संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. जगात झाडे खूप मोठी भूमिका बजावतात. झाडे आपल्या आयुष्याचे वय वाढवतात आणि जी आपल्या जीवनात आनंद आणि चांगली फळे देतात. झाडे आणि झुडपे आपल्या घराचे सौंदर्य वाढवतात आणि वातावरण स्वच्छ ठेवतात. वर्षानुवर्ष आपल्या वातावरणात सकारात्मक ऊर्जा प्रसारित करतात आणि प्रथम वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा येते, जी मानवासाठी खूप आवश्यक आहे. काही झाडे आणि रोपे घरी लावता येतात. माणसाच्या आयुष्यात आनंद आणि समृद्धी येते आणि त्याला काहीही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही. यासोबतच झाडे आणि वनस्पती अनेक प्रकारचे वास्तुदोष देखील नष्ट करतात. घराच्या अंगणात लावलेली झाडं देवासारखे घराचे रक्षण करते. आज मी तुम्हाला इमारतीजवळ कोणती झाडे लावावीत आणि कोणती लावू नयेत याबद्दल सविस्तरपणे सांगणार आहे, ज्यामुळे संपूर्ण मानवजातीचे कल्याण होईल. मग भगवान नारायण नारदजींना म्हणाले, मी एक कथा सांगतो ज्याद्वारे तुम्हाला कळेल की घरात भात लावण्यासाठी कोणते झाड लावावे, कोणती झाडे घरात लावल्यास गरिबी नष्ट होते आणि कोणती झाडे समृद्धी आणतात. जो कोणी ही कथा काळजीपूर्वक ऐकेल त्याचे शेकडो पाप आपोआप नष्ट होतील आणि त्याच्या घरातून दारिद्र्य नष्ट होईल. मग नारदजी भगवान नारायणांना म्हणतात, प्रभू, ही कथा नक्कीच पूर्ण ऐकीन व ऐकून देईन. मग भगवान नारायण म्हणतात, हे नारदजी, जुन्या काळाची एक गोष्ट आहे. उत्तर प्रदेशात एक सुंदर शहर होते. त्या शहरात रामेश्वर नावाची एक वेश्या त्याची पत्नी सुभद्रासोबत राहत होते. रामेश्वर हे भगवान नारायणाचे खूप मोठे भक्त होते. तो दररोज भगवान नारायणाची पूजा करायचा आणि नेहमी मनात परमेश्वराचे स्मरण करायचा आणि त्याचे नाव जप करत. रामेश्वरची पत्नी देखील खूप सुसंस्कृत आणि धार्मिक होती. स्त्री होती. घरकामात पारंगत होती. त्यांच्या घरात अन्नाची आणि पैशांची कमतरता नव्हती. अशा प्रकारे बरेच दिवस गेल्यानंतर रामेश्वरच्या पत्नीने तिच्या अंगणात एक झाड लावले आणि ती झाडाला पाणी अर्पण करून त्याची सेवा करायची आणि त्या सेवेत मग्न राहायची. परंतु रामेश्वराच्या पत्नीला वृक्षारोपणाचे अजिबात ज्ञान नव्हते. तिला कोणताही ब्रेक मिळाला नाही, तर तिला आनंद घ्यायचा की तिच्या घरात हे झाड लावायची. तिने तिच्या घरात अशी झाडे लावली होती जी खूप अशुभ मानली जातात आणि तिला त्या झाडांबद्दल काहीच माहिती नव्हतं. त्यानंतर तिने त्या झाडांची काळजी घेतली आणि ती झाडेही मोठी झाली, ज्यामुळे रामेश्वरला त्याच्या व्यवसायात मोठे नुकसान होऊ लागले. घरात रोजचा वाद व्हायचे आणि पती पत्नीमधील संबंध बिघडू लागायचे आणि छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणे होऊ लागली. जे पूर्वी दररोज देवाच्या सेवेत गुंतले असायचे, आता त्यांचे मन सेवेत गुंतलेले नसायचे. जणू काही रामेश्वराच्या आयुष्यावर अडचणींचा डोंगर कोसळला होता. त्याचा सर्व व्यवसाय हळूहळू बुडाला होता आणि त्याची सर्व संपत्ती देखील हळूहळू नाहीशी झाली होती. आता रामेश्वरकडे धान्य खरेदी करण्यासाठीही पैसे नव्हते. त्याच्याकडे जेवायलाही पैसे नसल्यामुळे तो उपाशी राहायचा. त्यामुळे त्याची पत्नी रागावली आणि तिने तिच्या पतीला काही काम करायला सांगितले. मग रामेश्वर काम करण्यासाठी गावात फिरू लागला, पण त्याला कुठंही काम दिले नाही. तो घरी आला आणि त्याची पत्नी सुभद्राला म्हणाला, मला माहीत नाही की आमच्या नशिबाचे काय झाले आहे. अशा प्रकारचे अशोक वृक्ष लावल्यामुळे दोघांच्याही आयुष्यात पापाचा आणि समस्यांचा डोंगर कोसळला. परंतु दोघांनी हे पूर्णपणे माहीत नव्हते की त्यांच्या घरी इतकी मोठी गरिबी आणि दुःख कसे आले.
परंतु एके दिवशी एक संत महात्मा रामेश्वराच्या घरी आले. त्यांना पाहून रामेश्वरांनी त्यांचे स्वागत केले आणि म्हणाले, साधू महाराज, कृपया या, मला सांगा की मी तुम्हाला माझ्या मनापासून आणि स्वतःही कशी मदत करू शकते. साधू महाराज म्हणाले, हे महाराज, मी तीर्थयात्रेला जात होतो. त्या विश्रांतीसाठी जागा शोधत होतो, पण मला जागा सापडली नाही. जर तुमच्याकडे काही नसेल तर तुमच्या घरात जागा दे. कुत्रा, मी मर्याद दिवसांपासून भूक लागलेली आहे. जर मला काही खायला मिळाले तर देवाचे तुझ्यावर मोठे कृपादान असेल. साधू महाराजांचा आवाज ऐकून रामेश्वर म्हणाले, हे महाराज, मला तुमची सेवा करण्याचे भाग्य लाभले आहे. मी ही संधी सोडणार नाही. तुमची साथ करून मला अपार आनंद मिळेल. त्यानंतर रामेश्वराच्या विनंतीवरून साधू महाराज रामेश्वराच्या घरात येतात आणि त्या घरात विश्रांती घेऊ लागतात. मग रामेश्वर त्यांना म्हणतो, हे महाराज, मला तुमची सेवा करण्याचे भाग्य लाभले आहे. मी ही साथ संधी सोडणार नाही. सेवा करून मला अपार आनंद मिळेल. संत मोठ्या भक्तीचे संतांची देवा करतात, पण त्यांच्याकडे दुसऱ्या कोणासाठीही धान्य नव्हते. म्हणून तो आपल्या पत्नीला सांगतो की, प्रिये, आज एक संत आपल्या घरी आले आहेत. ते खूप ज्ञानी आहेत, पूर्ण आत्मा आहेत. आपल्याला त्यांच्या जेवणाची काही व्यवस्था करावी लागेल, कारण संतांना घरातून कधी उपाशी राहण्याची परवानगी नाही. मी गावात जाऊन कोणाकडून काही पैसे मागेन असे म्हणतो. रामेश्वर गावात एका श्रीमंत माणसाच्या घरी गेला आणि त्या श्रीमंत माणसाकडून काही पैसे मागू लागला, पण त्या श्रीमंत माणसाने वैश्यांना पैसे देणार नाही. तो आणखीन काय म्हणतो, तो म्हणतो की तुमच्याकडे एक पैसाही नाही, मग माझे पैसे कसे परत कराल? ते रामेश्वर म्हणतो, शेठ, कृपया करा, काही पैसे द्या. मी लवकरच तुमचे लक्ष परत करण्याची काही मार्ग शोधीन. महात्मा माझ्या घरी आले आहेत. मी पूर्णपणे उपाशी राहू शकत नाही. तुम्ही माझे घर घेऊ शकता, पण मला काही पैसे द्या. रामेश्वर बोलणे ऐकून शेठला त्याबद्दल थोडीशी दया येते आणि तो त्याला पैसे देण्यास सांगतो. रामेश्वर, जर तुम्ही पैसे परत केले नाही तर तुम्ही स्वतः तुमचे घर मला सोपावे. ज्या रामेश्वराला जर तुम्ही सर्व लक्ष परत आणू शकलो नाही तर मी माझे घर तुमच्या हाती देईन. रामेश्वर बाजारातून पैसे, दूध, तांदूळ, भाज्या, साखर आणि सर्व काही घेऊन त्याच्या घरी येतो आणि नंतर त्याच्या पत्नीला सांगतो की तू त्या संत आणि ऋषींसाठी जेवण बनवून त्यांची भूक भागव. रामेश्वरची अशा प्रकारची भक्ती आणि सेवा पाहून साधू महाराज खूप आनंदी होतात आणि जेवण केल्यानंतर निघतात. ते रामेश्वराला म्हणतात की मी तुझ्या भक्तीने आणि सेवेने खूप आनंदी झालो आहे. तर तुम्ही काही इच्छा असेल तर मला सांगा. तुमची इच्छा मी पूर्ण करेन. मी ते नक्कीच पूर्ण करीन. मग रामेश्वर म्हणतो की महात्मा, तुमचे आशीर्वाद माझ्यासाठी सर्वस्व आहेत, पण मला तुमच्याकडून जे जाणून घ्यायचे आहे ते कोणत्या पापांमुळे केला अत्याचार आणि त्रास सहन करावा लागत आहे. नेहमीच भगवान नारायण भक्तीत मग्न राहिले आणि कोणतेही वाईट कृत्य केले नाही, पण तरीही माझ्या आयुष्यात खूप दुःख, वेदना, संकटे काय येत आहेत? जर तुम्हाला त्याबद्दल सांगितले तर मी माझ्या घरातील गरिबी दूर करू शकेन. यावर संत म्हणतात की जेव्हा मी तुमच्या घरी आलो तेव्हाच मला ही बातमी मिळाली. असे घडले आहे की तुमच्या आयुष्यात खूप दुःख आणि समस्या आहेत, कारण तुमच्या घरासमोर लावलेले झाड तुमच्या घरात गरिबीचे कारण आहे. तुमच्या पत्नीने अंगणात लावलेली झाडे खूप अशुभ आहेत. इतर झाडांमुळे तुमची अशी अवस्था झाली आहे. यावर रामेश्वर म्हणतात, महात्मा, कृपया सांगा की आपण घरासमोर कोणती झाडे लावावी जेणेकरून आपल्या घरापासून त्रास आणि समस्या दूर राहतील आणि घरात सुख, समृद्धी आणि संपत्ती नेहमीच राहू शकेल. मग संत म्हणतात, रामेश्वर, मी तुला या झाडांबद्दल सांगतो. मी तुम्हाला असा आशीर्वाद झाडांबद्दल सांगेन जे घराजवळ लावल्यास तुम्हाला शुभ फळ मिळतात. तर माझे म्हणणे खूप काळजीपूर्वक ऐका. जलसंचयनाच्या वेळी पिंपळाचे झाड लावणाऱ्या व्यक्तीला मिळणारे फळ शेकडो यज्ञांच्या बरोबरीचे मानले जाते. जर तुम्ही कुठेही पिंपळाचे झाड लावले तर समजून घ्या की तुमच्या शेकडो यज्ञांचे फळ मिळाले. जेव्हा पिंपळाचे पान जलाशयात पडतील तेव्हा ती तिथल्या पिंडाच्या बरोबरची मानली जाईल आणि ती पितरांची संतुष्ट करेल. त्यामुळे तुमचे सर्व पितृदोष नाहीसे होतील. प्रत्येक मानवाने जलाशयाजवळ पिंपळाचे झाड लावले पाहिजे. जो व्यक्ती अंघोळ केल्यानंतर पिंपळाच्या झाडाची स्वच्छता करतो तो त्याच्या आयुष्यातील सर्व पापांपासून मुक्त होता आणि त्याच्या आयुष्यात काही पराभव होत नाही. पिंपळाच्या झाडाची स्वच्छता केल्याने त्याला धन प्राप्त होते आणि पिंपळाच्या झाडाची परिक्रमा केल्याने आपले वयही वाढते. दुसरे झाड म्हणजे आवळे. आवळे हे फळ असे लोकांमध्ये प्रसिद्ध आहे की जो खूप पवित्र मानले जाते. आवळे लावल्याने पुरुष आणि स्त्रिया जन्म आणि मृत्यूच्या बंधनातून कायमचे मुक्त होतात.
अवल सारखे पवित्र फळ भगवान विष्णूंना खूप प्रसन्न करते. आवळा खाल्ल्याने आपले सर्व पापांपासून मुक्तता होते. यासोबतच आवळा खाल्ल्याने आयुर्मानही वाढते. तिसरे झाड म्हणजे अशोक वृक्ष. हे झाड दुःखाचा नाश करते आणि निराशेची अंत करते. हे झाड आपल्या घरात आनंद आणते. घराजवळ अशोकाचे झाड लावल्याने आपल्या घरात नेहमीच सुख, समृद्धी आणि शांती राहते. अशोक वृक्ष थंडावा देतो. जेव्हा देवी लक्ष्मीने सीतेचा अवतार घेतला आणि रावणाने तिचे अपहरण केल्यानंतर देवी सीतेने अशोक वृक्षाच्या रूपात अवतार घेतला. बागेत अशोकाच्या झाडाखाली सीता आपले जीवन जगत होती. अशोक वृक्षाने सीतेची खूप सेवा केली होती. म्हणून आईवडिलांनी अशोक वृक्षाला आशीर्वाद दिला होता की कोणी आपल्या घराभोवती अशोकाचे झाड लावले त्याच्या घरातून सर्व दुःख आणि दारिद्र्य दूर होईल आणि त्याचे घर नेहमीच आनंदाने भरलेले राहील. चौथे झाड म्हणजे कडुलिंबाचे झाड. कडुलिंबाचे झाड लावल्याने सूर्यदेव प्रसन्न होतात. कडुलिंबाचे झाड आपले वय देखील वाढवते. घराभोवती हे झाड लावल्याने सर्व प्रकारच्या आजारांपासून मुक्तता मिळते. देवी लक्ष्मीच्या परमेश्वराच्या आशीर्वादाने आशीर्वाद मिळतो. पाने खूप प्रिय आहेत म्हणूनच नियमाच्या पानांजवळ देखील नेहमी वास करते. घरासमोर नियमाचे झाड असल्याने जो कोणी आपल्या घराभोवती धनाची कमतरता राहत नाही आणि देवी लक्ष्मी देखील त्याच्यावर प्रसन्न राहते.